गणेशोत्सवाकरता कोकणवासीय निघालेले आहेत. मी दिव्याला आहे. दिवा रेल्वे स्थानकावरती सावंतवाडी ट्रेन जी आहे, दिवा सावंतवाडी ट्रेन जी या ट्रेनला जर आपण पाहिलं तर गर्दी आहे. रात्री ही ट्रेन आली होती. या रात्रीपासूनच या ट्रेनमध्ये बसून अनेक प्रवाशांनी जे आहे तिथं त्यांची जागा पकडली होती. आजचा खरं पाहायला गेलं तर तसा दिवस त्यांच्या गावी जाऊन त्यांना झटकीपट बाप्पाची त्या ठिकाणी आगमनाची तयारी करावी लागणार आहे किंवा घरच्यांनी तयारी केली असेल त्यामध्ये जाऊन सामील व्हावं लागणार आहे. कारण का एक दिवस आधी गणपती बाप्पा आणतात, त्यानंतर त्याची आरास तयार करतात आणि तिथून पुढं सगळा सण सुरू होतो. पण रेल्वेची सेवा असेल किंवा बस सेवा असेल हे सगळं जाण्याकरता अनेकदा वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आता ही ट्रेन जी आहे ती विचार दादा किती वाजता ट्रेन आली? काल किती वाजता ट्रेन आली? माहित नाही, मी लेट आलो होतो. दादा किती वाजता ट्रेन आली? किती वाजता आली? आज 8:30. कालची ना? कालची ही 8:30 वाजता. रात्री 8:30 वाजता आली. दादा किती वाजता ट्रेन आली? 8:30 वाजता. रात्री. तुम्ही रात्री वाजून बसलाय? रात्री बसून बसलो. नक्कीच म्हणजे ज्या पद्धतीनं हे सगळे प्रवासी आहेत आपण यांच्याशी बोलतोय, पण खरं तर रात्री 8:30 वाजल्यापासून हे सगळे प्रवासी आलेले आहेत. गाडी इथं उभी आहे आणि त्या गाडीमध्ये आपल्याला जागा कशी मिळावी याकरता प्रवाशांनी रात्रीच येऊन इथं रांग लावल्या होत्या आणि त्यानंतर प्रवासी जे आहेत हे त्यांच्या गाडीमध्ये चढलेत आणि नंतर पुढे जाऊन जे आहे ते प्रयत्न करतील. अनेक इथं तरुण मंडळी आहेत, ती गावाला चाललेली आहेत गणेशोत्सवाकरता. मित्र गावाला चाललाय? हो. ट्रेन कधी पकडली तू? मी आता 5:30ला. 5:30. ट्रेन कधी आली होती? ट्रेन रात्री झालेली होती. बऱ्याच लोकांनी रात्री रांग लावून ट्रेन पकडलेली आहे. पकडलेली दरवर्षीची कसरत आहे. दरवर्षी प्रत्येक वर्षाची तीच कसं. दरवर्षीची. कसे काय तुमचं म्हणजे या ट्रेन मध्ये यावं किंवा ट्रेनला जागा मिळावी म्हणून कधी नियोजन असतं? आता सर्व लाईन लावतात जागासाठी, येऊन उभे राहतात, मग नंतर जागा पकडतात. तर सकाळी मग भीड असलं काय भेटत नाही आतमध्ये चढायला. जवळपास 12 तास या ट्रेनमध्ये तुम्ही रांग लावून उभं राहता किंवा त्या ट्रेनची वाट पाहता 12 तास आणि त्या 12 तासानंतर पण बसायला जागा मिळत नाही. बसायला तर नाही, मी तर आता 15 मिनिटं अगोदर आलो. पण म्हणजे बाहेरच्या येतील रात्रभर, म्हणजे रात्री 12 वाजता येऊन उभे राहतात. दादा तुम्ही कधी आलात? मी आलो 6:30ला. आज सकाळी. आता हे बाकीची मंडळी की रात्री आली त्यामुळे त्यांना जागा मिळाली. रात्री आले म्हणून जागा भेटली. सगळे कोकणवासी जे आहेत गावाला जायला निघालेले आहेत. कसं आहे यांना पण आपण विचारूया, कारण का यांना सीट मिळाली म्हणजे याचा अर्थ म्हणजे यांनी रात्रीपासून इथं फिल्डिंग लावलेली आहे आणि त्यामुळेच यांना ही जागा मिळालेली आहे आणि त्यांचं ऑपरेशन जे ते यशस्वी झालंय. दादा काय सांगशील, किती वाजता तू इथं आला होतास आणि कशी रात्र काढली दिवा रेल्वे स्थानकावर? आम्ही ना इकडे काल 8 वाजता डायरेक्ट कामावरून आम्ही इकडे आलो आणि आल्याच्या नंतर जस्ट 8:45 पर्यंत इकडे ट्रेन आली. ट्रेन आल्याच्या नंतर मग आम्ही इकडे सीट पकडली आणि रात्रभर आम्ही इकडे सीट वरती बसून काही दरवर्षी असते. हो दरवर्षी मग रेल्वे सेवा वाढवाव्यात, बस सेवा वाढवाव्यात अशी मागणी वारंवार होते. वाढवायला पाहिजे आणि म्हणजे दरवर्षीप्रमाणे थोडं वाढ झालेली आहे. तसे वाढ झाली. खूप गर्दी असते, पण आता या वर्षी तर एवढी हे जे सांगतायत ना हे आम्ही पण गेल्या वर्षी आलो होतो त्यावेळी आम्ही 5:30 वाजता प्लॅटफॉर्म आलो होतो. तर इथे पाय ठेवायला जागा नव्हती, इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळेस थोडी गर्दी जी आहे ती कमी आहे कारण का विशेष गाड्या जिथे सोडण्यात आलेल्या आहेत. पण याचं कारण म्हणजे की जी लोक आहेत ती त्यांच्या गावी जायला निघाली आणि रेल्वे सेवा जी आहे ती कुठल्या प्रमाणात जी आहे ती वाढवली गेलेली आणि त्याच्यामुळे जे आपले कोकणवासी आहेत त्यांना फायदा झालेला आहे. रेल्वे सेवा वाढवल्याचा फायदा झालाय. कुठे फायदा झालाय? उभेच आहे की एवढ्या ट्रेन सोडून सुद्धा. पण आता बऱ्याच लोकांनी रात्री रांग लावली होती. रात्री लावा म्हणजे काय, दिवसभर येऊन बसायचं का इथे? तुम्ही कुठून आलाय? आम्ही उल्हासनगरहून. उल्हासनगरहून आलाय. रमेश मग तुम्ही इकडे ताई, ही रांग लावण्याकरता आणि ही ते जागा पकडण्याकरता कशी आपल्याला कसरत करावी लागते आणि किती वेळा इथे यावं लागतं आणि मग कशी गाडी मिळते? 4 वाजल्यापासून घर सोडलेलं आहे. तेव्हा रिक्षा, मग हे असं आता 5-6 तास उभ्यानेच आम्हाला प्रवास करावा लागणार ना. कुठपर्यंत तुम्हाला जागा मिळायची अपेक्षा आहे?
कुठपर्यंत जागा मिळेल तुम्हाला? इथूनच मिळालं तर बरं होईल. नाही, ह्याच्या पुढे याच्या पुढे इथे बघा सीटा केवढ्या भरल्यात, कोण देणार आहे का जागा? असं नाही म्हणणार चला थोड्या वेळ तुम्ही बसा, थोड्या वेळ आम्ही बसतो. होईल का असं ऍडजस्ट? होईल का ऍडजस्ट? मानगाव मध्ये होईल. मानगावपर्यंत तुम्ही किती वाजता गाडी पकडली? रात्री 12 वाजता. 12 वाजता. काय नियोजन 12 वाजता दिसतंय का ते? नियोजन कसं केलं? इथे इथे ऐक दादा, नियोजन कसं केलं इकडे यायचं? आम्ही इथेच राहतो दिव्यातच राहतो. ताई, दरवर्षी अशीच तसंच करायला लागते? तुम्ही इथे रात्री तुम्ही येता, मग इथे प्लॅटफॉर्म वरती कसं काय थांबण्याची व्यवस्था किंवा काय, कशी परिस्थिती? आम्ही ट्रेन मध्येच होतो. ट्रेन मध्ये आणि प्लॅटफॉर्म मध्ये असे आत बाहेर करत होतो बस. पण गणपती उत्सवाला गावी जाणारच. जाणार कोकणवासी गणपती उत्सव काय सोडत नाही. सोडायचं नाही, तो सण आपला आहे ना, मग आपला सण साजरा करायलाच पाहिजे ना. या सगळ्या कोकणवासी जे बसलेले आहेत, या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी लहान मुलं घेऊन सगळी गावी चाललेली आहेत. खरं तर हे काका, तुम्ही एकदम कोपऱ्यात बसला त्यामुळे येता येत नाही. थोडं पुढे या, थोडं पुढे या, थोडं पुढे या. गावी जाण्यासाठी रात्री 8 वाजल्यापासून जागा पकडायला चालू आहे हा. आणि 8 वाजल्यापासून इथे थांबलोय. आमची घरची मग जेवण्याचं इथे काहीतरी खायचं किंवा घरातून मग घेऊन येतात दुसरी माणसं खायला. मग आम्ही इथे जागा पकडून ठेवतो आणि मग घरातली माणसं येतात सकाळची. मग माझं आता काय, घरी जरा नातू आजारी झाला म्हणून प्रॉब्लेम झाला, ती दोघं माणसं थांबली. नाही तर मी 8 वाजल्यापासून इथे थांबलो होतो. की लोक 7, 7:30 म्हणजे अगदी 12 तास उलटून गेलेली आहेत आणि 12 तास उलटून जाऊनही इथं प्लॅटफॉर्मवर राहिलेले आहेत. रात्री ट्रेन इथे आली, त्या ट्रेनमध्ये आलेल्याच लोकांनी गाडी पकडलेली आहे आणि त्यानंतर ते सगळे जे कोकणवासी आहेत त्यांना जागा मिळालेली आहे. बरीचशी लोक आहेत, बरीचशी कोकणवासी आहेत, ते गावाला चालले आहेत. इथं किती वाजता आला तू? 8 वाजता या पुढे. रत्नागिरीला जायचंय. रत्नागिरी किती वाजता इथे प्लॅटफॉर्मवर आला? 8 वाजता. संध्याकाळून आहेत ते. काय एक मिनिट जरा पाय काढा. सुविधा तुम्हाला मिळते यावेळी जरा रेल्वेच्या वाढवल्यामुळे गर्दी कमी दिसते. गेल्या वेळी याच वेळी ह्या ट्रेनला भरपूर गर्दी होती. आता किती प्रमाणात गर्दी कमी आहे आणि रेल्वेची सुविधेबद्दल काय सांगाल? गर्दी म्हणजे थोडी कमीच आहे, पण टॉयलेटची जी सुविधा आहे ती एकदम गचाळ आहे. पुन्हा टॉयलेट घाण आहेत, बेसिनमध्ये थुकून ठेवलं आहे आणि जिथं टँक वॉटरचा भरतात तिथं टोटल लॅट्रिन पडलेलं आहे त्या टँकवर, जिथं तो पाणी आतमध्ये सप्लाय करतात. ती पूर्ण टोटल लाईनमध्येच घाण आहे ती. बाकी काय दरवर्षी जशी असते थोडी नॉर्मल कमी करते. आम्ही रात्री येऊन बसलोय. किती वाजता आला आणि तुम्ही याबद्दल कोणाला कंप्लेंट केलीत? नाही, असं कोणाला प्रशासनाला कुठं इथे कंप्लेंट करायची. आम्ही रात्री आलो, 9:30-10च्या दरम्यान आलो. हळूहळू गर्दी वाढत चालली. पण जे स्पेशल गाड्या सोडतायत ते ऍक्च्युली दिव्यावरून सोडायला पाहिजे, कारण दिवा असा कनेक्ट आहे ना की विरार, वसई, त्यानंतर तुमचा ठाणे जिल्हा, म्हणजे हे सर्व हा पूर्ण क्षेत्र ठाणे आणि दिव्यामध्ये येतो. तर ते ठाण्याला ट्रेन सोडण्यापेक्षा ना दिव्याला सोडा, कारण इथे पटरी पण आहेत खूप अवेलेबल. स्टेप बाय किती अडचणी होतात, बाथरूम खराब आहे. खरं तर रेल्वे प्रशासनाने ही व्यवस्था केली पाहिजे की एवढ्या प्रमाणात लोक लाखोच्या संख्येने कोकणात जातात. मग रेल्वे जे आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. हा, स्वच्छ ठेवले पाहिजे. बाथरूम खूप घाण आहे तिथे. तू आता बोलवते काहीतरी. काय नाही ते सांगत. तू किती वाजता आली? ते जाऊ दे, तू किती वाजता आली? मी 10 वाजता आली, 9-9:30 वाजता आली इथे. रात्री कामावर आली घरून डायरेक्ट कसं? जॉब वरून आले. घरी गेलीस का? नाही, आता जाते गावी. 50% रात्री झालेत. विषय असा आहे, ज्या गाड्या सोडल्यात त्या अद्यापही कोणाला अजून माहिती नाहीत. फक्त जे एसटी बस, जे आमदार नगरसेवक जे सोडतायत हे प्रत्येकाला माहिती नाही. रस्त्यांची अवस्था तर तुम्ही बघितलीच आहे. ते पैसे देऊन पण नाही परवडणार आणि फुकट पण नाही परवडणार. त्यामुळे जवळ रेल्वेचा प्रवास बघतायत. आणि यासाठी काय मेन, याने ज्यादा गाड्या सोडल्यात ना, या दिव्यावरून प्रॉपर सोडायला पाहिजे. जशी सावंतवाडी आहे ना, खरं तर दिव्यावरून गाड्या बऱ्याचशा सोडल्या पाहिजे. कारणही तसं आहे की हा एक सेंटर पडतो आणि बरेचशी कोकणवासी जे दिवा, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सगळ्या परिसरामध्ये राहतात. आणि आता किती वेळ असं बसणार तुम्ही?
रात्रीपासून जागा पकडली असेल तुम्ही, मग आता असं किती वेळ बसणार आहे? असं झाले आता ट्रेन सुटसपर्यंत मग घरी जाईपर्यंत तिथे जे तुमच्या गावी नाही उतरणार. खेड खेडला उतरणार. ताई किती वेळ बसणार असं? 12 वाजेपर्यंत खेडला जाईपर्यंत पण गावाला जाणार जाणार. पण नाविलाज आहे आमचं, नाविलाज आहे. नावीलाज आहे. बरीचशी मंडळी आहे ती रात्रभर या प्लॅटफॉर्मवरती गाडी पकडण्याकरता थांबले होते आणि त्यातून ज्यावेळेस गाडी आली त्यामुळे त्यांना जागा मिळाली. यामुळे जशी जागा मिळेल तशी बसून घेतलेली आणि आता आराम करतायत. नक्कीच इथं जी आहेत ती म्हणजे ही अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर इथे आत्ताच्या घडीला माझे जे व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट, रमेशजी, ज्या पद्धतीने ट्रेनमध्ये जी गर्दी आहे गर्दी दाखवा. अजून ट्रेन सुटलेली नाहीये. रात्री 7, 8, 10, 11, 12 जशी वेळ मिळेल तशी कामावरून वेळ मिळेल तशी लोक आलेली आहेत आणि ही अजून दिव्यावरून ट्रेन सुटलेली नाहीये. पण अशा पद्धतीने गर्दी आहे आणि ही पुढे गर्दी अशी वाढत जाऊ शकते, कमी होईल? वाढत जाईल. गर्दी वाढत जाणार आहे पुढे. त्यामुळे इथे आताच्या घडीला उभं राहायला देखील जागा नाहीये आणि लोक जी आहेत ही लोक जी आहेत ती इथं उभी आहेत आणि कोकणवासी जे आहेत त्यांना इथं एकेका सीटवर जिथं 2 आणि 3 जण बसतात तिथं अगदी 4 आणि 5 जण पूर्ण भाऊ, काका, मामा, आजी, आजोबा सगळी नातवं घेऊन सगळी बसलेली आहेत. दादा तुम्ही किती वाजता आलात? आम्ही 8 वाजता आलोय. 8 वाजता आलोय रात्री. 8ला रात्री. 8 वाजता आलात. इथे बघा हे बॅग वर बसला दादा तुम्ही? बॅगवर नाही, आम्ही स्पेशल डबा करून आलोय. स्पेशल डबा आमचा स्पीकर स्पेशल होम थिएटरचा डबा घेऊन त्याच्यावर आम्ही बसलोय. म्हणजे तो बसण्याकरताच घेऊन आला काय? बसण्यासाठी, खास बसण्यासाठी. तर जागा मिळणार नाही. हा, जागा मिळण्याची मुलांसाठी, खास मुलांसाठी तो आणलेला लहान आहे. मुलं त्यांच्याकडे आहे बघा. गणेश, रमेश हा स्पीकर दाखवा. या दादांनी स्वतः बसायला जागा मिळेल ना मिळेल पण त्याच्याकरता मग अशी गावाला घेऊन जायचंच आहे. पण त्याच्याकरता मग खाऊचं सामान सुद्धा खाऊचं सामान आहे. हे पूर्ण सोय एकदम तयारीनिशी तुम्ही गावाला चाललाय. हा. किती वर्षाचा अनुभव आहे? मी 2007 पासून दिव्यात राहतोय. त्यामुळे गावाला त्याचा तुमचा अनुभव दांडगा दिसतो कारण सगळी सोय करून चाललाय. हा, आम्ही ट्रेननीच प्रवास करतो. त्यांनी प्रवास करता. ताई काय सांगाल आता तुम्ही अशा पद्धतीने किती वेळ थांबून जाणार? असं लहान लहान मुलं आहेत. लहान मुलांनाच घेऊन आलं, रात्रभर आलोय तरी जागा नाही बसायला. बघा काय करणार. जरा गाड्या एक्स्ट्रा सोडायला सांगा तुमच्या सरकारला. गाड्या एक्स्ट्रा सोडायला दरवर्षी सांगितलं तर सोडतायत. यावेळी त्या निमित्ताने गेल्या वर्षी तुम्ही यावेळी जरा गर्दी कमी वाटते. पण मावशी काय सांगाल? कुठून आला तुम्ही? मी दिव्यातनं झालेले आहे. किती वाजता आला? मी आता आली 6 वाजता. म्हणून तुम्हाला बसायला जागा मिळाली नाही? नाही, पण रात्री आली तरी पण नसती भेटली जागा. का? कारण फुल एवढी गर्दी होती की तिकडनंच भरून येतात, सगळे रात्रीच येऊन बसतात. मग हे जागा लहान मुलांना कुठे बसायला भेटणार आहे? रात्री आली तरी पण मच्छरनीच हे करणार, म्हणून आम्ही सकाळीच येतो. मग आता तुमच्याकडे काय पर्याय? किती वेळा उभं राहणार? आता जाई परत मानगाव परत. मानगाव पर्यंत? हा. काही सुविधा रेल्वेच्या ज्या आहेत आता बसायला जागा नाहीये कारण का कोकणवासियांची गर्दीच तेवढी आहे. दुसरीकडे स्वच्छता असेल किंवा तुम्हाला इथे काय सुविधा मिळणं, काय सुविधांमध्ये कमी वाटते? सुविधा काहीच नाहीये. टॉयलेट तर सगळे घाणच असतात. त्याच्यामुळे बाथरूम मध्ये ते लेडीजना जाणं तर पॉसिबलच होत नाही गर्दी असल्यामुळे. आणि लाईट पण आता आली, रात्रभर लाईट नव्हती. म्हणजे रात्रभर ही सगळी लाईट बंद असेल तुम्ही जागा बघून बिना लाईटीचा होतो रात्रभर इथे. हा, मोबाईलच्या टॉर्च मध्येच होतो. खरंच शोकांतिका आहे का ज्या पद्धतीनं नक्कीच रात्रभर लहान मुलांना घेऊन सगळी बसलेली आहेत. आणि मुळात ही सगळी व्यवस्था जी रेल्वे प्रशासनाने पाहिली पाहिजे होती कारण का ही रेल्वे प्रवासी जे आहेत हे काही आज जात नाही. गेले वर्षानुवर्ष अशा पद्धतीनं जात असतात. आणि या सुविधा जी आपण दाखवूया की कशा रीतीनं हे बघा इथे जिथे जागा मिळेल तिथे आता इथे टॉयलेटच्या बाजूला बसून इथे लोक जातात. घाण किती आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया की हे बघा हे बघा हे सगळं घाण बघा हे पद्धतीने झालेली आहे. हे किती दुर्दैवी आहे की कोकणवासी दरवर्षी जातात पण त्यांच्याकरता रेल्वे जे आहे त्या हळूहळू वाढवल्या जात आहेत. पण ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवली पाहिजे किंवा ज्या पद्धतीने सुविधा दिल्या पाहिजेत त्या सुविधा दिल्या गेलेल्या नाहीयेत. खरं तर इथे आपण पाहिलं तर बाथरूम जे आहे ते पूर्णपणे घाण आहे.
आणि सुविधा नाहीये. 8-8, 10-10 तास महिला प्रवास करणार आहेत. पण त्यांनी जायचं कुठे? बोला. खरोखर कोकण रेल्वेमध्ये दिवाची गाडी किंवा मुंबई सेंट्रलवरून गाड्या सोडतात ते एक्स्ट्रा सोडाव्या ही आमची दरवर्षी इच्छा आहे. दरवर्षी आम्ही गणपतीला जात असतो. दरवर्षी आमचा गणपती होली हा आमचा सण असतो. त्या कारणाने आम्हाला ट्रेन एक्स्ट्रा सोडाव्या. एक्स्ट्रा गाड्या सोडल्या जातात अशी त्यांची मागणी आहे. आणि ही मागणी जी आहे ती काही प्रमाणात काही अंशी म्हणता येईल यावर्षी पूर्ण केली गेली आहे. पण जरी परिस्थिती पाहिली तर रात्री 7 वाजल्यापासून थेट कामावर येऊन या ठिकाणी अनेकांनी रात्रभर प्लॅटफॉर्मवर काढलेली आहे. लाईट जी आहे ही लाईट ट्रेनची जी आहे ती बंद होती. ट्रेन इथे आली आणि त्या ट्रेनमध्ये बंद असलेल्या ट्रेनमध्ये लहान लहान मुलांना घेऊन रात्रभर ही सगळी मंडळी बसलेली आहेत. मच्छरने खाल्लेलं आहे त्यांना. त्याच पद्धतीनं ज्या लाईट्स आहेत त्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये कोकणवासियांचा कोकणामध्ये गणेशोत्सव काळात जाण्याची जी कसरत असते, जीवघेणी त्यांची कसरत जी आहे ही कशी आहे ही त्यांच्या तोंडून आपण ऐकलेली आहे. ती दरवर्षीप्रमाणे असते. ती याही वर्षी कायम आहे. गर्दी थोड्याफार प्रमाणात कमी आहे. पण ज्या पद्धतीने स्वच्छता पाहिजे, ज्या पद्धतीने जर त्यांना माहिती आहे की रात्री लोक येऊन 12-12 तास आधी येऊन रांग लावून गाड्या पकडतात, सीट पकडतात, त्यामुळे त्याच्या सुविधा दिल्या पाहिजेत. रात्रभर इथं लाईट चालू असल्या पाहिजेत, काही सुविधा दिल्या पाहिजेत. पण त्या सुविधा यावर्षी दिसल्या नाहीयेत दरवर्षीप्रमाणे. पुढे रमेश भट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, दिवा.